माझा नमस्कार. पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माझ्या गोष्टीचे नाव आहे विठ्ठलाची वीट. वर्षापूर्वीची ही कथा आहे. स्वर्गाचे राजा इंद्रदेव एकदा आपल्या शक्तीचा आणि पदाचा गर्व करू लागले. त्यामुळे त्यांच्याकडून एक मोठी चूक घडली आणि ते एका मोठ्या संकटात सापडले. त्यांच्या चुकीमुळे गौतम ऋषींनी त्यांना शाप दिला. इंद्रदेवांना आपल्या चुकीचे खूप दुःख झाले. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि मनापासून देवाची प्रार्थना केली. त्यांनी एका पवित्र नदीत स्नान केले. त्यांच्या पश्चात्तापामुळे आणि भक्तीमुळे त्यांचा शाप दूर झाला. इंद्रदेवांना आपल्या चुकीचे खूप दुःख झाले. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि मनापासून देवाची प्रार्थना केली. त्यांनी एका पवित्र नदीत स्नान केले. त्यांच्या पश्चात्तापामुळे आणि भक्तीमुळे त्यांचा शाप दूर झाला. असे म्हटले जाते की त्या पवित्र नदीला इंद्रायणी नदी असे नाव पडले. त्यानंतर इंद्रदेवांजवळ असलेली एक काठी त्याने ती जमिनीवर ठेवली आणि प्रार्थना केली, देवा मला नेहमी नम्र आणि चांगले राहण्याची बुद्धी दे. त्यानंतर इंद्रदेवांवर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना भेटण्यासाठी आले. असे सांगितले जाते की त्या काठीचे रूपांतर एका पवित्र विटेत झाले. त्या विटेला इंद्रवीट असे म्हटले जाते. पुढे भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करत होता. त्यांच्या भक्तीवर भगवान विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिकाने भगवान विठ्ठलांना ती पवित्र इंद्रवीट दिली आणि म्हणाले, भगवान विठ्ठल तुम्ही या विटेवर उभे राहा. भगवान विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले. म्हणूनच पंढरपूर येथे भगवान विठ्ठल विटेवर उभ्या राहिलेल्या रूपात भक्तांना दर्शन देतात. तात्पर्य, आपण कधीही अहंकार करू नये. आपली चूक झाली तर ती मान्य करून सुधारली पाहिजे. नेहमी नम्र राहावे आणि आई वडिलांचा आदर व सेवा करावी. धन्यवाद.